शिवरात्रीचा मंत्र मी बोलण्याचं वचन दिलं होतं. शिवरात्रीला शिवरात्र, जन्माष्टमीची रात्र, होळीची रात्र, दिवाळीची रात्र या 4 रात्री प्रकृतीच्या ग्रह नक्षत्र वातावरणाचा असा प्रभाव मनोबुद्धीवर पडतो की जागरण केलं आणि जप केला तर कित्येक महिन्यांची साधना एकाच दिवसात, एकाच दिवसाच्या, एकाच रात्रीच्या जागरणाने फलित होते. मी सुद्धा शिवरात्रीच्या जागरणातून खूप फायदा घेतला. तर तुम्हाला तो मंत्र तर मी सांगतो, परंतु जितकी तुमची श्रद्धा, भक्ती आणि पवित्रता असेल आणि एकांत असेल तितका विशेष लाभ होईल. मंत्र तर खूप सरळ आहे आणि तुम्ही ऐकलेला शब्द आहे शिवमंदिरात. परंतु हे शब्द काही साधारण नाहीत. हे बीज मंत्र आहेत. ऋषींनी समाधी केली, स्थूल सृष्टींच्या ध्वनींचा सार. नंतर सूक्ष्म शरीरात आले, तिथे काही दिव्य सार मिळालं. नंतर कारण शरीरात आले, तेव्हा अतिदिव्य ध्वनी मिळाले. त्यांना बीज मंत्र म्हणतात. असे 22 ध्वनी आहेत. त्यांच्यापैकी एक आहे ओमकार. ओम. सर्व मंत्रांच्या आधी हा बीज मंत्र लावला जातो. असेच बाकी 21ही ह्रीम, ह्रूम, ऐम आदी जे मंत्र आहेत, सरस्वती मंत्रात ऐम बीज मंत्र दिला जातो, जेणेकरून बुद्धिशक्तीचा विकास हो. तर हे तुमच्या सुषुप्त शक्तींचं जिथे केंद्र आहे तिथे हा ध्वनी जागृत करेल. जसं बोरिंग करायचं असेल तर कोणत्याही आडाचं पाणी तूर्त उधार घ्यावं लागतं, नंतर आपल्या बोअरमधून खूप पाणी निघतं. असंच या बीज मंत्रांचं काम आहे की तुम्ही हा ऋषींच्या संशोधनाचा प्रसाद घेऊन जा हृदयात, ज्याने तुमच्या हृदयातील ओज, बल आणि योग्यतांच्या सौंदर्यांचं भांडार उघडू लागेल. तसं तर मंत्र श्रद्धाळूंना दिला पाहिजे, शिष्याला दिला पाहिजे, कोणालाही सांगू नये आणि मंत्राची अवहेलना न करावी अशांनाच दिला पाहिजे. जे निगुरे, निपटनिराळे आहेत, मनमुख आहेत, अशांसमोर मंत्रांचं रहस्य किंवा मंत्र नाही सांगितलं पाहिजे, असं विधान आहे. तरीही आम्ही सत्संगात जलवृष्टी न्यायेनं, जसा पाऊस पडतो आणि पात्र असेल तर मोती बनेल, कुपात्र असेल तर वाहून जाईल, वाहून जरी गेला तरीही रोडची घाण तर कमी होऊन जाईल. असंच कुपात्र असतील तर ऐकून थोडा जप केला तरीही अविश्वास करेल, तेव्हाही काहीतरी घाण स्वच्छ होईल. आणि पक्के साधक असतील तर साधनेने मोती बनवतील. तर तुम्ही काय कराल की शिवजींनी कामाला 3ऱ्या नेत्राने भस्म करून टाकलं, अर्थात ज्ञान नेत्राने. तर तुम्ही, हे मी माझ्यातर्फे बोलतोय, शक्य झाल्यास इथे टिळा लावायला सुरुवात करा आणि इथे ध्यान करायला सुरुवात करा. तर काम क्रोधाच्या विकारांच्या हल्ल्यांशी फाईट करण्याचं बळ तुमचं वाढेल. मन बुद्धीला सम्यक मार्गावर न्यायला तुम्ही सफल व्हाल. आता मंत्र उजव्या कानाने ऐकतो तेव्हा त्याचा प्रभाव जास्त मानला जातो. आता डाव्या कानावर बोट ठेवायला तुम्हाला खर्च नाही. मंत्र खूप सरळ आहे आणि तुम्ही ऐकलेला आहे. एकच शब्द आहे, बीज मंत्र आहे. हा तुमच्या कारण शरीरात मूव्हमेंट करेल. तुपाचा दिवा लावला आणि एकांतात राहिलात आणि शिवरात्रीच्या रात्री जर 1.25 लाख वेळा तुम्ही जप केला तर त्या मंत्राने सफलतेची योग्यता तुमची विकसित होते. मग तुम्ही त्या सफलतेचा कोणत्याही जगात उपयोग करा, ऊर्जा बनते. मंत्र आहे आम्ही मंत्रांचे देवता शिवाकडे क्षमा मागतो, मंत्रांच्या ऋषींशी क्षमा प्रार्थना करतो. युगानुसार आम्हाला देण्याचा मोह होतोय, तर आम्ही तुम्हाला देण्यासाठी त्या भगवान आणि मंत्रद्रष्टा ऋषींकडे प्रार्थना करतो, प्रणाम करतो, त्यांना भूलचूकची माफी मागतो. मंत्रद्रष्टा ऋषींकडे, मंत्राचे देवता भगवान शंकरांकडे. बीज मंत्र आहे बम, एवढाच. बम.
बस एक मंत्र झाला. असंच 1.25 लाख जपायचं. अग्नितत्वाला जागृत करण्याचा बीज मंत्र आहे, ज्याची जठराग्नी मंद आहे. त्याने रम बीज मंत्र 15 मिनिटं रोज जपावा. अग्नितत्व वाढवून देईल. रम र लिहून मग त्यावर बिंदी लावली. हे अग्नितत्वाला जागृत करेल. ज्याची जठराग्नी मंद आहे, पचन मंद आहे, रम बीज मंत्र जपावा 15 मिनिटं. काही दिवसांतच त्याचा प्रभाव दिसेल. बघा होतंय की नाही, संशय नका ठेवू, नाहीतर मंत्राची शक्ती कुंठित राहील. होणारच. रमने अग्नितत्व जागृत होईल, मंदाग्नी दूर होईल. पण शिवरात्रीला रम नाही जपायचा आहे. शिवरात्रीला जागरण करायचं आहे आणि बम बीज मंत्र आहे एकटाच. शिवमंदिरात पाहिलं असेल बम 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 भोले, तर असं बम बम करणं वाह्यात पूजा नाहीये. पूजेमध्ये रहस्य भरलेली आहेत. बेलपत्र अशा वाह्यात पद्धतीने नाही वाहत. वायूचं शमन करतं आणि इतर रासायनिक आपल्या शरीरात मदत करतं. म्हणूनच शिवजींना श्रावण महिन्यात बेलपत्र वाहण्याचं विशेष पुण्य मानलं गेलं आहे. कारण श्रावण महिन्यात वायूचा प्रकोप जास्त असतो, जठराग्नी मंद असते. तर बम बीज मंत्र आहे, तो कारण शरीराच्या ऊर्जेला जागृत करेल. रम अग्नितत्वाचा मंत्र आहे. अग्नितत्व तुमचं सबळ बनवेल.